माझे सर्व मित्रपरिवारातले भरत, केदार, पुष्कर, इतर सर्वच मान्यवर आणि माझ्या सर्व बांधवांनो होईल. मी भाषण करायला इथे उभा खरं तर नाहीये. मी या क्षणाला फक्त इथे आभार मानायला उभा आहे. कारण जी काही गोष्ट आज आपण नाशिकमध्ये पाहतो, ते जरी सगळेजण म्हणत असले की हे राज ठाकरेंनी केलं, तरी हे एकट्या राज ठाकरेचं काम नसतं. हे टीमवर्क असतं. अनेक लोक त्याच्यामध्ये काम करत असतात, झिजत असतात. आणि त्याच्यामुळे मी सर्वप्रथम मी नाना जेव्हा मी परवा सांगितलं, म्हटलं नाना असं आहे, कारण याची तारीख ठरत नव्हती. 27ला करायचं का 28ला करायचं का 29ला करायचं. आणि ती जेव्हा ठरलं त्यावेळी मी पटकन नाना फोन केला. म्हटलं नाना असं आहे, एक बोटॅनिकल गार्डन आपण नाशिकला उभं केलेलं आहे, उद्घाटनाला येणार हो. संध्याकाळी हो म्हटलं, पण हो त्याच्या पहिल्या बोलण्यातच होतं. त्याच्यामुळे मी प्रथम मी नानाच्या धन्यवाद देतो मी त्याला, की त्यांनी तात्काळ हो म्हटलं. त्याचबरोबर माझे मित्र भरत जाधव, केदार शिंदे, पुष्कर. भरत जाधवने तर शो रद्द केला आणि ह्या कार्यक्रमासाठी म्हणून हे सगळं करत असताना सर्वात महत्वाचे जर मी कोणाचे आभार मानणार असेल, सर्वात महत्वाचे तर ते श्री रतन टाटा यांचे मी आभार मानू. हे सगळं जे काही दिसतंय हे एका त्या व्यक्तीमुळे दिसतंय, जी माझं जे विजन होतं, मला जे करायचं होतं हे त्या माणसाला समजलं, त्या व्यक्तीला समजलं, म्हणून आज ही गोष्ट घडू शकली. आणि हे आज आपल्या नाशिककरांना मी स्वाधीन करत आहे. त्याचबरोबर सर्व जे त्या कामामध्ये जे झटले सर्व, त्यांच्याबरोबर ते व्यंकट होते. एक दाम्पत्य, ते धारकर दाम्पत्य इथे बसलेले आहेत, पुढे ते दोघे जण बसलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनीच या जागेचं भूमिपूजन केलं होतं, जे आज इथे उद्घाटनाला इथे ते समोर हजर आहेत. मी मुद्दामून या सगळ्या गोष्टी करतो कारण मला असं वाटतं, अनेकदा मी उद्घाटनं किंवा आपण ज्याला काय कोनशिला, पीक कापणे, नारळ वाढवणे, हे मी बऱ्याचदा करत नाही. आणि करत नाही याचं कारण मी तिथल्या स्थानिक जे लोक असतात त्यांच्या मी हातून ही गोष्ट करत असतो, कारण ते त्यांचं असतं, ते माझं नसतं. मी एक निमित्त मात्र असतो. हे काय विनाकारण मी विनयाने बोलतोय वगैरे अशातला काय भाग नाही, पण ते खरंच असतं. तो माझा स्वभाव आहे. आणि आज या संपूर्ण त्याच्यात अजून एक दुसरी महत्वाची व्यक्ती, मला जरूर त्यांचं नाव घ्यावं लागणार मला, आणि त्यांचं नाव सुधीर मुनगंटीवार. आपले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ज्यावेळेला त्यांच्याकडे गेलो आणि मला सांगितलं, हे सरळ सोपं नव्हतं प्रकरण, तुम्हाला जेवढं दिसतंय तेवढं. हे मला असं वाटतं भारतामधलं एकमेव पहिलं प्रकरण आहे की जिथे वन खात्याने त्यांची जमीन महानगरपालिकेला दिली आणि महानगरपालिकेने ही एका तिसऱ्या कंपनीकडनं हे सर्व करून घेतलं. अशा प्रकारचं काम हे देशात आज पहिल्यांदा घडतंय. याच्या आधी कधीही घडलेलं नाही. त्याच्या आधी मी अनेक लोकांकडनं प्रयत्न केले, परंतु आता नावं घेण्यात काही अर्थ नाही त्याला. परंतु सुधीर मुनगंटीवार आणि त्याच्याबरोबर विकास खरगे त्यांचे अधिकारी यांनी खूप पाठिंबा दिला. ही गोष्ट करून घेतली. ही खरंच सांगतो तुम्हाला तितकी सोपी गोष्ट नाही. कारण सरकारमध्ये कामं करणं हे एक तर कठीण, त्यात सरकार आणि महानगरपालिकेमध्ये काम करून घेणं हे अजून कठीण. पण या सगळ्या याच्यामध्ये ज्या वेळेला मला रतन टाटांचा आशीर्वाद ज्यावेळेला या कामाला ज्यावेळेला होता, त्याच्यामुळे मी हे सगळं पुढे करू शकलो, घडवू शकलो. त्याच्यामुळे ही आपले टाटा समूहाचे सर्व इथे आलेले आहेत. मगाशींचा सत्कार झाला. श्री देशपांडे साहेब आहेत, स्नेहा आहेत, व्यंकट आहेत, या सर्व लोकांचे, त्याच्यानंतर देशपांडे साहेब आहेत, या सर्व लोकांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी ज्या प्रकारची मेहनत घेतली. स्नेहा तर इथे मला असं वाटतं माझ्यासमोर त्या आजपर्यंत 3-4 तर रडल्या आहेत. रडलं पाहिजे चांगल्या अर्थाने. जरा कामं असं होतं, मग इथे हा प्रॉब्लेम होतो, तिथे हा प्रॉब्लेम होतो, करता या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली.
मी हे सगळं उभं करताना एक व्यक्ती जी आहे, जिने जीव ओतून अजून जीव ओतून काम केलं, ती म्हणजे इथे बसले संजय दापके. कुठे गेले? हे संजय दापके. हा शो पासून या सगळ्या गोष्टी सगळं करत असताना, डिझाईन करत असताना संजयचं खूप मोठं योगदान या पार्कमध्ये खूप मोठं आहे. तुम्हाला खरंच जोरात टाळ्या वाजवून तुम्ही त्याचा अभिनंदन करा. सोप्या गोष्टी त्या नव्हत्या. आणि त्याचबरोबर इथे प्रवीण चव्हाण पुढे गेले. हा, याची तुम्ही जोरदार टाळ्या वाजवून हे सगळं उभं करत असताना ही सर्व मंडळी जीव ओतून काम करत होती आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. पण ह्यातलं मी येईनच त्याच्यावरती, परंतु त्याच्यानंतर आमचे अगोदरचे आयुक्त जे होते प्रवीण गेडाम, त्यांचंही मी आभार मानेन. अभिजित कृष्णा इथे आमचे नवीन तरुण आमचे आयुक्त आलेले आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देईन. त्याच्यानंतर इथे पंकज इसनगर, ज्यांनी हे संपूर्ण गार्डनिंगचं काम इथे या सगळ्या गोष्टी केल्या. महापौर अशोक मुर्तडक, मल्काजी आणि सलीम शेख या तिघांनाही त्यांनी पण खूप मेहनत घेतली आहे सगळं उभं करताना. आत्ताच आम्ही एका कारंजाचं उद्घाटन आता केलं. महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात उंच कारंजा हा आपल्या नाशिक शहरामध्ये आहे. अनेक कार्यक्रम आता अनेक उद्घाटनं ही आता होतील. मला बाळासाहेबांच्या नावाचं स्मारक देखील तिथे, कारण माझा स्मारकाच्या माझ्या कल्पना वेगळ्या असतात. पुतळा म्हणजे स्मारक नव्हे, तर त्या माणसाचं नाव घेतल्यानंतर तिथे त्या वास्तूत गेल्यावरती असं वाटलं पाहिजे की नाही, हे खरं स्मारक आहे. त्याचे बाळासाहेबांच्या नावाचं स्मारक तिथे आता काम सुरू आहे. या फ्लायओव्हरच्या खालची जी संपूर्ण जागा आहे तिथे L&T काम करत आहेत. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे त्या फ्लायओव्हरच्या खाली हातगाड्या पासून अनेक गोष्टी ज्या घडतात फ्लायओव्हरच्या खाली, त्या घडणार नाहीत. इतका सुंदर तो फ्लायओव्हर होतोय, त्याच्यासाठी मी L&Tचे आमचे नाईक साहेब आहेत, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. तो जो आपला जे फाउंटन केलेला आहे, कारंजा केलेला आहे, तो केलेला आहे बीजी शिर्के कंपनीचे आपले विजय शिर्के आणि अजय शिर्के यांनी तो स्पॉन्सर केलेला आहे. त्याचबरोबर तिकडचा जो एक ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती पुढच्या 5-6 दिवसात, हो ना संजय, नक्की शब्द देऊ, पुढच्या 5-6 दिवसामध्ये संपूर्ण ब्रिजला आपण वॉटर कर्टन टाकतो आहोत. तोही तुम्हाला बघायला. या असल्या गोष्टी तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठच्याही शहरात आढळणार नाही, एवढं मी तुम्हाला नक्की सांगतो. आणि मी परत एकदा या सगळ्या अख्ख्या कार्यक्रमाचं मी महत्वाचं श्रेय हे माननीय श्री रतन टाटा साहेब यांना मी देईन. त्यांच्यामुळे ही गोष्ट घडू शकली. जे आता मुंबईत गेल्यानंतर मला कळणार आहे, पुढच्या काही 8-10 दिवसामध्ये रतन टाटा साहेब स्वतः येऊन हे पार्क स्वतः बघणार आहेत. ते पुढच्या 8-10 दिवसामध्ये येतीलच. आपल्याला सर्वांना हा झालेला शो आणि हे सगळी संपूर्ण वरोद्यान हे सगळं आपल्याला आवडलं असेल अशी मी आशा अपेक्षा बाळगतो. इथे माझे सर्व पत्रकार मित्र सगळे आलेले आहेत. माहित नाही आता उद्या काय लिहिणार आहेत, आताही काय दाखवत असतील मला काही कल्पना नाही, परंतु त्यांनाही आवडलं असेल अशी मी आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.